मी आहे शुभांगी. आपल्या सर्वांचं ASK किचन केव चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. महाशिवरात्री जवळ येत आहे, त्यामुळे उपवासाची कचोरी ही सर्वात टेस्टी आणि कुरकुरीत अशी रेसिपी मी आपल्यासोबत शेअर करणार आहे. संकष्टी असो, महाशिवरात्री, एकादशी किंवा इतर कोणताही उपवास असो, यासाठी ही रेसिपी अगदी परफेक्ट अशी बसणारी आहे. चला तर मग थोडासाही वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया. उपवासाची कचोरी करण्यासाठी उकडलेले 2 बटाटे लागणार आहेत. 1 कप साबुदाणा लागणार आहे. 1 ओला नारळ मी बारीक करून इथं घेतलेला आहे. चवीप्रमाणे मीठ लागणार आहे. 2 चमचे साखर लागणार आहे. 6 हिरव्या ओल्या मिरच्या मी ते बारीक करून घेतलेल्या आहेत. 4 चमचे शेंगदाणा कूट लागणार आहे. सुरुवातीला 1 कप साबुदाणा मी या कढईमध्ये भाजून घेणार आहे. साबुदाणा फुलेपर्यंत आपणाला भाजायचा आहे. पाच मिनिटं परतल्यानंतर आपण गॅस बंद करून घेऊया. आपला साबुदाणा आता भाजलेला आहे. साबुदाणा थंड झाल्यानंतर आपण याला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. आपण हा 1 कप साबुदाणा घेतलेला आहे भाजून, तो आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. एका बाउलमध्ये मी बारीक केलेला साबुदाणा घेतलेला आहे. यामध्ये बारीक केलेल्या मिरचीतला निम्मा भाग म्हणजे साधारणतः 3 मिरच्या मी बारीक केलेल्या इथं घालत आहे. आणि यामध्ये आपणाला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. हे आता आपण एकजीव करून घेऊया. आणि यामध्ये आता उकडलेला बटाटा स्मॅश करून मी घालणार आहे. उकडलेला बटाटा आपण असा स्मॅश करून घेऊया. खिसणीच्या साहाय्याने तो बारीक केल्यानंतर तो आपलं पीठ आहे ना कचोरीचं, ते एकजीव होईल. म्हणजे आपल्याला कचोरी बनवताना काही अडचण येणार नाही. बटाटा जर सरळ नीट स्मॅश केला नाही तर आपली कचोरीचं जे वरचं कोटिंग आहे ते तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते. तर तो अशा पद्धतीने आपण स्मॅश करून घेऊया. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आपला बटाटा, दोन्ही पण बटाटे आपले स्मॅश करून झालेले आहेत. ते आता आपण पिठामध्ये एकजीव करून घेऊया. आणि हे वरचं स्टफिंगचं आहे ते सैलसर पीठ मळून घ्यायचं आहे. कारण साबुदाणा हा कोरडा असतो. मग आपण पाणी घालून मळणार आहे तर तो पाणी जास्त प्रमाणात ओढून घेतो, त्यामुळे पाणी वापरायचं याला. आपण थोडं थोडं पाणी यामध्ये मिक्स करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता आपलं स्टफिंगचं जे पीठ बनलेलं आहे ते असं एकजीव असं छान बनलेलं आहे. थोडंसं पाणी आपण अजून घालणार आहे. तुम्ही बघू शकता आपलं पीठ आता मळून झालेलं आहे. याला साधारणतः अर्धा तास भिजत ठेवायचं आहे. भिजल्यामुळे काय होईल, आपला शाबू आहे ते पाणी ओढून घेईल. त्यामुळे नंतर आपण ज्या वेळेला कचोरी बनवणार आहे त्यावेळेला जर हे पीठ घट्ट आलं तर आपण अजून थोडंसं पाणी घालून ते सैलसर असं मळून घेऊ शकू. आपलं पीठ भिजेपर्यंत आपण आज जे सारण घालणार आहे ते बनवून घेऊया. यासाठी मी 1 नारळ बारीक करून घेतलेला आहे. यामध्ये 2 चमचे साखर घालायची आहे. आणि मग अशी जी निम्मी मिरची बारीक आपण केली होती ती यामध्ये आपण घालणार आहे. तुम्ही चवीप्रमाणे ही कमी जास्त करू शकता मिरची. 4 चमचे आपण शेंगदाणा कूट यामध्ये घालणार आहे. आणि चवीप्रमाणे मीठ, याला साधारणतः अर्धा चमचा आपण मीठ घातलेलं आहे. तर हे आपण आता हलवून घ्यायचं आहे.
हिरव्या मिरचीच्या ऐवजी आपण लाल तिखटही वापरू शकतो. आता हे मिश्रण आपलं एकजीव झालेलं आहे. पीठ भिजल्यानंतर आपण कचोरी बनवून घेऊया. सुरुवातीला कचोरी बनवण्यासाठी मी एका कढईमध्ये तेल तापत ठेवते. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे, कारण आपण अजून कचोरी बनवून घेणार आहे. तो आपण बनवेपर्यंत तेल गरमही होतं आहे आणि आपली कचोरीही बनवून होते. तर तुम्ही बघू शकता आपलं मगाचं पीठ जे आहे ते अशा पद्धतीने झालेलं आहे. यामध्ये पाणी घालण्याची आवश्यकता नाही आहे. तर याचे छोटे छोटे गोळे बनवून आपण घेणार आहे. एवढ्या साईजचा आपण गोळा बनवलेला आहे. हा साधारणतः अशा पद्धतीने चपटा करून आपण घेणार आहे. आणि हा मधला भाग असा खोलगट बनवायचा आहे. आणि साधारणतः 1 चमचा होईल एवढं आपण यामध्ये सारण घालणार आहे. अशा पद्धतीने. आणि आपण पोळीच्या उंडा ज्या पद्धतीने भरतो त्या पद्धतीने हे असं मिटवून घ्यायचं आहे. साधारणतः असा हा भाग चपटा करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी आणखीन गोळे बनवून घेते. अशा पद्धतीने मी 4 गोळे बनवून घेतलेले आहेत. हे आता आपण मीडियम फ्लेमवरती तळून घेणार आहे. आपलं तेल आता गरम झालेलं आहे. एक एक कचोरी आपण यामध्ये सोडून घेणार आहे. एका बाजूला पूर्णपणे भाजल्याशिवाय आपण ते पलटून घेणार नाहीये. तुम्ही बघू शकता आपली कचोरी आता पचलेली आहे. ते आपण काढून घेऊया. यामध्ये थोडंसं तेल जास्त मुरतं म्हणून मी टिश्यू पेपर घेतलेला आहे. खूप पेशन्ससहित कचोरी आपल्याला तळावी लागते, नाहीतर ती फुटण्याची शक्यता असते. सुरुवातीला आपलं तेल खूप गरम असं झालेलं पाहिजे आणि नंतरच आपण मीडियम फ्लेमवरती कचोरी तळायची आहे. मी आणखी गोळे बनवून घेतलेले आहेत. ते आता आपण तळून घेऊया. एका बाजूने पूर्ण भाजून तळून घेतल्याशिवाय ती बाजू पलटी करून घ्यायची नाही आहे, नाहीतर कचोरी फुटण्याची शक्यता असते. बघू शकता आता आपली खालची बाजू पचलेली आहे. आता आपण एक एक कचोरी उलटून घेऊया. कचोरी करण्याबाबतची महत्त्वाची टिप्स आजची अशी आहे की ज्या कढईमध्ये आपण शाबू भाजून घेतला होता ती कढई आपण कचोरीसाठी अजिबात वापरणार नाही आहे. त्याच कढईमध्ये जर आपण कचोरी तळली तर ती संपूर्ण कचोरी खाली कढईला चिकटून बसण्याची शक्यता असते. म्हणून जर आपण ज्या कढईमध्ये शाबू भाजून घेतलेला आहे ती कढई सोडून इतर कोणती कढई वापरू शकतो आपण, किंवा ती कढई वापरायची असेल तर ती स्वच्छ घासून मगच ती कढई वापरायची आहे. छान असा वास सुटलेला आहे. महाशिवरात्र असो, एकादशी असो, संकष्टी असो किंवा इतर कोणतेही उपवास असो, या उपवासासाठी ह्या उपवासाची कचोरी अतिशय परफेक्ट अशी आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, कारण ही अशी युनिक अशी रेसिपी आहे.
साबुदाणा खिचडी खाऊन जर मुली बोर झाली असतील तर हा एक नवीन पदार्थ मुलांना नक्कीच आवडेल. कचोरी पचायला खूप वेळ लागतो. तुम्ही बघू शकता अतिशय पेशन्सने ही डिश बनवायची आहे. थोडीशी ही गडबड आपण केली तर कचोरी तेलात फुटू शकते आणि आपलं संपूर्ण सारण तेलामध्ये पसरू शकतं आणि तेल आपलं अशा पद्धतीने खराब होतं. तर अगदी ज्या वेळेला आपल्याला वेळ असतो भरपूर त्यावेळेला ही डिश बनवू शकता तुम्ही. किती छान गोल आकार आलेला आहे आपल्या कचोरीला. कुठेही सारण बाहेर आलेलं नाही आहे. तुम्ही बघू शकता. मी सांगितलेली टिप्स नक्की फॉलो करा म्हणजे तुमची ही कचोरी छान अशी होईल. आता आपण कचोरी पचलेली आहे ती काढून घेऊया. आता आपण एका सर्विंग डिशमध्ये ती सर्व करूया. आज बनवलेली उपवासाची कचोरी टेस्टी, कुरकुरीत आणि अशी युनिक अशी आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? दही, सांबर किंवा शेंगदाणा चटणी कशासोबतही तुम्ही खाऊ शकता आणि महाशिवरात्री जवळ येत आहे तर तुम्ही नक्की बनवून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही बनवलेली कचोरी कशी झालेली आहे ती. आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्यासाठी आमच्या ASK किचन केव चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.